हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी राजश्री पाटील मनःपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. मंडळी, तुमच्या घरी देखील कढीपत्त्याचं झाड आहे, पण ते फक्त उंचच वाढतंय का आणि ते घनदाट होत नाहीये का? किंवा पावसाळा सुरू झाला की मात्र कढीपत्त्याची पानं ही पिवळी पडतात, त्याची वाढ देखील थांबते आणि कधी कधी पूर्ण झाडच मात्र मरून जात असतं. मग हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा, कारण आज मी तुम्हाला प्रुनिंग म्हणजेच कटिंग कधी आणि कशी करावी, शिवाय आज आपण अगदी साध्या सोप्या गोष्टीचा देखील आज कढीपत्त्यावर वापर करून घेणार आहोत. आणि त्या पावडरचा जर आपण योग्य वापर केला, शिवाय पाणी देण्याची योग्य पद्धत आणि मातीची जर काळजी घेतली, तर कढीपत्त्याला नवीन फुटवे आणण्यासाठी मदत होणार आहे. शिवाय नवीन फुटवे आणण्यासाठी काही अशा खास टिप्स देखील सांगणार आहे. आणि हो मंडळी, या सर्व टिप्ससाठी तुम्हाला महागडी खतं किंवा केमिकल वापरायची तर अजिबात गरज नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कढीपत्त्याची पानं तोडणं का गरजेचं आहे. बऱ्याच जणांना वाटतं की झाडावर जास्तीत जास्त पानं ठेवली तर झाड मात्र जास्त वाढत असतं, पण मात्र कढीपत्त्याच्या बाबतीत नेहमी असं होत नाही. जर तुम्ही महिनोन-महिने एकही पान वापरत नसाल तर मात्र झाडाची वाढ ही मंदावू शकते, कारण झाड आपली ऊर्जा जुन्या पानांमध्येच खर्च करत राहत असतो. म्हणून वेळोवेळी पानांची काढणी करणं देखील खूप गरजेचं आहे. पण एक एक पान करून त्याला तोडू नये. नेहमी छोट्या फांदी सकट त्याची हार्वेस्टिंग करावी. यामुळे त्या जागेवर नवीन फुटवे येण्यास देखील मदत होत असते. मी स्वतः कढीपत्ता ज्यावेळेस वापरत नसते त्यावेळेस देखील काही फांद्या मात्र वेळोवेळी कापत असते. यामुळे झाड नेहमी ताजं आणि बुशी राहत असतं. आणि पावसाळा हा तर नवीन फुटवे येण्याचा काळ असतो, म्हणून हलकीशी प्रुनिंग केल्यावर झाड हे अधिक दाट होत असतं आणि काही दिवसातच नवीन फांद्या देखील फुटायला सुरुवात होत असते. पण एका फांद्याच्या जागी 2 ते 4 नवीन फुटवे देखील याने येऊ शकतात. यामुळे झाड देखील झपाट्याने वाढत असतं, शिवाय दाट होत असतं. पण यासोबतच एक गोष्ट देखील लक्षात ठेवा, एकाच वेळेस 40 ते 50% झाड कापू नका. म्हणजेच निम्मे झाड मात्र कट करू नका. फक्त त्याला आपल्याला हलकीशी प्रुनिंग करून घ्यायची आहे. सो या ठिकाणी देखील मी जेवढ्या वरच्यावर बारीक असे शेंडे झाडाचे वाढत होते तेवढे सगळीकडून कट करून घेतलेले होते. सो यानंतरचा सेकंड महत्वाचा पॉइंट येतो, तो म्हणजे पावसाळ्यात कीड, अळी, बुरशी आणि रूट रॉट यांचा धोका मात्र कुंडीत वाढत असतो. सो यासाठी मी नेहमी एका गोष्टीचा वापर करत असते. नेहमी कुंडीतील माती अशी हलकीशी हाताने आपल्याला खालीवर करून घ्यायची आहे. याने एअर सर्क्युलेशन चांगलं राहत असतं, शिवाय कुंडीतील माती देखील हलकी राहत असते. सो तुमच्या देखील कुंडीमध्ये अशी भुसभुशीत, भुरभुरीत मोकळी माती आहे का, किंवा चिकट, घट्ट, गोळ्यासारखी माती आहे का? मला मात्र कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. आता या ठिकाणी मला बारीक असं पांढरे छोटे छोटे 1 ते 2 कीड मात्र मातीमध्ये दिसत होती. सो पावसाळ्यामध्ये याचं प्रमाण 100% फक्त कढीपत्त्याचीच कुंडी नाही, तर तुळस असो, जास्वंद असो, मोगरा असो, सगळ्या फुलझाडांच्या कुंडी असो, फळझाडं असो किंवा भाज्यांच्या कुंडीमध्ये तुम्हाला हे दिसणारच आहे. सो यासाठी मात्र मी नेहमी नीम केक पावडर, निंबोळी पावडर वापरण्याचा सल्ला देत असते. बऱ्याच वेळेस आपण पॉटिंग मिक्सचर तयार करत असतो, त्यामध्ये देखील मी हे ऍड ऑन करून दाखवलेलं आहे. सो या रिगार्डिंगचे देखील तुम्हाला भरपूर असे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. आणि घरच्या घरी देखील आपण हे नीम केक पावडर किंवा निंबोळी पावडर देखील तयार करू शकतो, किंवा कडुलिंबाची पानं सुकवून त्यांचं पावडर देखील तयार करू शकतो. सो नीमपत्तीचं पावडर देखील तुम्ही मातीमध्ये मिक्स करू शकता. आणि जर तुमच्याकडे तेवढासा वेळ नसेल तर मात्र अशा प्रकारे मार्केटमध्ये ऑनलाईन अगदी इझिली मिळणारी ही निंबोळी पावडर तुम्ही आता मातीमध्ये वापरून घ्या. निंबोळी पावडर मातीतील अनेक असे हानिकारक किडींना नियंत्रित करण्यास मदत करत असते, तसेच फंगल इन्फेक्शनचा धोका देखील कमी करण्यास मदत करत असते. या पावडरमध्ये नॅचरल असं NPK असतं, जसं की नायट्रोजन असो, फॉस्फरस आणि पोटॅशियम असो, या तिन्ही गोष्टी असतात, पण त्या मात्र अगदी कमी प्रमाणात असतात. तसंच या पावडरमध्ये कॅल्शियम असतं, सल्फर असतं आणि ऑदर असे मायक्रोन्यूट्रिएंट देखील असतात. याशिवाय अझायडिरेक्टिंग सारखे नॅचरल
नॅचरल इन्ग्रेडियंट असतात जे हानिकारक किडींचे प्रमाण कमी करण्यास देखील मदत करत असतात. म्हणून निंबोळी पावडर फक्त खत म्हणून नाही तर सॉइल प्रोटेक्टर म्हणून देखील काम करत असते. पावसाळ्यात माती ही बऱ्याच वेळेस ओली राहत असते. कंटिन्यू पाऊस राहिला 4 ते 5 दिवस तर अशा वेळेस हवा देखील नसते. सो अशा वेळेस मात्र मातीमध्ये फंगस होण्याचे 100% चान्सेस वाढत असतात. सो पावसाळा सुरू होण्याआधी आपल्याला आपल्या कुंडीमध्ये मात्र ही जी एक प्रोसेस आहे ती करून घ्यायची आहे. सो मी बऱ्याच वेळेस घरगुती कडुलिंबाची पानं सुकवून त्यांचा पावडरचा वापर देखील तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये करून दाखवलेला आहे. पण मात्र आता मी यावेळेस ही निंबोळी पावडर जी आहे ती रेडीमेड ऑर्डर केलेली होती. सो तुम्हाला देखील ही ऑर्डर करायची असेल तर नक्की करून पहा. याचा जो काही म्हणजे पॅकेट ओपन केल्यानंतर मात्र पूर्ण असा सुंदर प्युअर असा त्याचा फ्रॅग्रन्स येत होता. सो अशा प्रकारची ही पावडर आहे आणि याच पावडरचा वापर आपण प्रत्येक कुंडीमध्ये पावसाळ्यामध्ये मात्र करायला विसरू नका. तर मंडळी, मगाशीच म्हटल्याप्रमाणे पावसाळ्यात मात्र सतत पाऊस असला की माती ही ओली राहत असते आणि त्या ठिकाणी बुरशी, अळी आणि रूट झोन मधील काही समस्या वाढू शकतात. सो अशा वेळेस फक्त फंगसचाच प्रॉब्लेम नसतो तर बऱ्याच वेळेस कुंडीमध्ये पाणी साचल्यामुळे झाडाची रूट्स ही कुजत असतात, सडत असतात आणि झाडाचे रूट सडले की मात्र झाड हे पिवळं पडून त्या ठिकाणी खराब देखील होत असतं. सो अशा वेळी निंबोळी मातीचं आरोग्य सुधारण्यास मदत करत असते. शिवाय झाडाचे रूट जे कुजण्याचं प्रमाण असतं ते देखील मात्र कमी करायचं काम ही निंबोळी पावडर करत असते. सो हिला कशी वापरायची तर अगदी 10 ते 12 इंचच्या कुंडीसाठी तुम्ही 1 ते 2 मूठ निंबोळी पावडर ही पुरेशी आहे. ती मातीमध्ये हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. नंतर मात्र थोडंसं आपल्याला यावर पाणी देखील देऊन घ्यायचं आहे. सो महिन्यातून एकदा ही निंबोळी पावडर वापरणं पुरेसं आहे. पावसाळ्यामध्ये तुम्ही फक्त निंबोळी पावडरचा महिन्यातून एकदा जरी वापर केला ना तरी देखील मात्र पूर्ण पावसाळ्याभर तुमच्या झाडांना मात्र कुठलंच टेन्शन राहणार नाही आणि झाडाची रूट्स कुजणं, सडणं, झाड खराब होणं यांसारख्या समस्या देखील मात्र येणार नाही. मंडळी, यानंतरची जी काही स्टेप नंबर 4 आहे ज्यामध्ये आहे माती सैल करणं, जे की आपण निंबोळी पावडर कुंडीत ऍड ऑन करण्याआधीच करून घेतलेलं होतं. ही गोष्ट देखील खूप कमी लोक करतात. पावसामुळे माती ही घट्ट होत असते, मुळांपर्यंत हवा पोहोचत नाही, एअर सर्क्युलेशन होत नाही आणि त्याच ठिकाणी मात्र झाडाची वाढ देखील मंदावत असते. म्हणून दर 15 ते 20 दिवसांनी कुंडीच्या वरचा जो काही मातीचा थर असतो तो हलक्या हाताने आपल्याला सैल करणं गरजेचं आहे. सो मी या ठिकाणी 1.5 ते 2 इंचची जी काही कुंडीतील माती होती ती बाजूला काढून घेतलेली होती. त्या मातीमध्ये तुम्ही महत्वाचं म्हणजे एखादं ऑर्गॅनिक कंपोस्ट, ज्यामध्ये तुम्ही किचन वेस्ट कंपोस्ट असू शकतं, फुलांपासून तयार केलेलं कंपोस्ट असू शकतं किंवा वर्मी कंपोस्ट असू शकतं, ते त्यामध्ये ऍड करा आणि ती माती पुन्हा रिचार्ज करून वरची जी काही लेअर आहे त्याचा थर तुम्ही यावर देऊ शकता. आणि जर तुमच्याकडे नवीन पॉटिंग मिक्सचर असेल किंवा अजूनही जर तुम्ही पॉटिंग मिक्सचर कसं तयार करावं, परफेक्ट कुंडी कशी भरावी या रिगार्डिंगचा देखील मी इन डिटेल व्हिडिओ चॅनलला शेअर केलेला आहे. परफेक्ट मातीचं मिक्सचर तयार करताना कोकोपीट असो, वर्मी कंपोस्ट असो, वाळू असो किंवा परलाईट असो आणि आपली जी काही गार्डन सॉइल असते याचं एकंदरीत रेशो कसा असायला हवा या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ मी नुकताच शेअर केलेला आहे. सो तुम्ही देखील कुंडीमध्ये नवीन झाडं लावण्याआधी, नर्सरीतून नवीन झाडं विकत घेऊन येण्याआधी कुंडी कशी तयार करावी हे महत्वाचं आहे. सो त्यावर आधारितचा जो काही व्हिडिओ आहे तो नक्की चेकआउट करा. त्यानंतरच मात्र प्लॅन्टची जी काही शॉपिंग आहे ती करा. सो या ठिकाणी मात्र मी जी काही जुनी माती आहे तिचा वापर न करता माझ्याकडे हे पॉटिंग मिक्स होतं त्याचाच वापर मी करत आहे. बऱ्याच जणांना पॉटिंग कुंडीमध्ये माती मिळत नाही किंवा झाडं लावण्यासाठी माती नसते. सो त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे की रेडीमेड आता पॉटिंग मिक्सचर येत असतात. यामध्ये परलाईट असो, कोकोपीट असो, वर्मी कंपोस्ट असो, सगळ्या गोष्टींचा रेशो परफेक्ट घेतलेला असतो आणि हे पॉटिंग मिक्सचर तयार केलेलं असतं. सो तुमच्याकडे देखील झाडं लावायला माती नसेल तर तुम्ही अशा प्रकारे रेडीमेड पॉटिंग मिक्सचरचा वापर देखील करू शकता. त्याने देखील मात्र झाडांची वाढ ही खूप चांगल्या प्रकारे होत असते. सो अशा प्रकारे आपल्याला वरची जी मातीची लेअर आहे त्यामध्ये नवीन थर देऊन घ्यायचा आहे, ज्यामध्ये आपण कंपोस्ट वगैरे वापर करणार आहे. वरच्या थरामध्ये
नवीन मुळं तयार होण्यास देखील या गोष्टीने मदत होणार आहे. सो मी या ठिकाणी जे ऑर्गोचं यूज करत आहे, सो अतिशय हलकं, वजनाने हलकं आणि फ्लफी असं हे पॉटिंग मिक्सचर आहे. यांची निंबोळी पावडर देखील खूप छान आहे आणि यांचे मी बरेच प्रोडक्ट मागवलेले आहे, जसं MPK असो, त्याचप्रमाणे मी फंगी साईड देखील मागवलेला आहे. शिवाय नीम ऑइल देखील मागवलेला आहे. सो त्या रिगार्डिंगचा देखील मी जो काही शॉर्ट व्हिडिओ आहे तो इंस्टाग्रामला शेअर केलेला आहे. अजूनही तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर सिंपल गार्डनिंग मराठी हे आपलं इंस्टाग्राम हँडल आहे. सो त्या ठिकाणी मी यूट्यूब व्यतिरिक्त वेगळ्या काही ज्या गोष्टी असते त्या इंस्टाग्रामला शेअर करत असते. सो नक्की तुम्ही त्या ठिकाणी देखील फॉलो करून या. तर मंडळी, ह्या सर्व गोष्टी झालेल्या होत्या. पण तुमच्या देखील कढीपत्त्याला फुलं आली असतील तर मात्र सुरुवातीच्या टप्प्यात काही फुलांचे घोस जे असतात ते मात्र काढून टाका. झाडावर बीज बनवण्याची जी काही ऊर्जा आहे ती खर्च करण्याऐवजी नवीन फांद्या आणि पानांवर ऊर्जा ही वापरली जात असते. सो आता कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमच्या कढीपत्त्याचं वय किती आहे आणि सध्या तो कुंडीत आहे की जमिनीवर आहे. सो अशा प्रकारे आपण योग्य केअर केली तर झाडावर नवीन फुटवे येण्यास लवकर मदत होत असते. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात माझे जी काही कढीपत्ता आहे त्याची कटिंग झाल्यानंतर मात्र त्याची न्यू ग्रोथ व्हायला देखील सुरुवात झालेली आहे. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा आणि गार्डनिंगची अशीच माहिती मराठीत पाहिजे असेल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि अशाच गार्डनिंग टिप्स सोबत. टिल देन, हॅपी गार्डनिंग, टेक केअर अँड बाय.